नमस्कार मंडळी, आज आपण एका नवीन रानभाजीविषयी जाणून घेणार आहोत, त्याचे उपाय आणि उपचार। तर ही कुळ्याची भाजी असं ह्या पौद्याला म्हणतात। तर ही कुळ्याची भाजी ही सफेद मुसळी म्हणून बाजारात विकली जाते आणि ह्याची पाने पहा, हे अशी असतात आणि ह्याला अशी पांढरी पांढरी फुलेही येतात। तर आता मला इथं थोडीफार भाजी मिळालेली आहे, तर आपण आता ती काढूयात। हे पहा, अशी आपली ही भाजी आहे। हे पहा, हे पहा, ह्याला अशी पांढरी फुले येत आहेत आणि ही भाजी आपण आता घरी घेऊन जाणार आहोत। तर आता मी ही भाजी काढते आणि मग सर्व तुम्हाला दाखवते। इथं मला बऱ्याच पैकी सापडलेली आहे। हे पहा, हे पहा, हे अशी भाजी असते। हे पहा, हे पहा, अशी आता पाऊस झालेला आहे त्यामुळे चिखल पण येतो, पण ही बऱ्यापैकी आता ही मला इथं सापडलेली आहे। तर हे पहा, हे पहा, हे पहा, बऱ्यापैकी इथं सापडलेली आहे। मी आता ही काढणार आहे आणि आज संध्याकाळी ह्याची भाजी आम्ही करणार आहोत। संध्याकाळी ही भाजी करताना मी व्हिडिओ करणार आणि तुम्हाला दाखवणार। तर पहा मंडळी, ही आम्ही आता कुळाईची भाजी काढलेली आहे। ह्याला कुळाई पण म्हणतात आणि ह्याला फोणशी पण असं म्हणतात आणि ह्याला कुळाई आणि फोणशी असं म्हणतात। तर ही फोणशीची भाजी आता मी इथे आमच्या माळावर काढलेली आहे। त्याच्यासोबतच ही सराट्याची ही भाजी काढलेली आहे। आता आम्ही घरी गेल्याच्या नंतर ही भाजी आम्ही करणार आहे। तर हे पहा, ही फोणशीची भाजी आपण ह्याला अशी पांढरी फुले येतात। हे ओळखायला खूप अवघड आहे। दुसरी अशीच एक वनस्पती आहे, तो साप कांदा म्हणून ओळखला जातो। तर तो साप कांदा आपल्याला घ्यायचा नाही आहे। ही अशी पांढरी फुलं असतील तीच भाज्या म्हणून आपल्याला घ्यायची आहे। आणि ही अशी फोणशीची भाजी ही अशी असते, हे तुम्ही आधी जाणून घ्या। आणि आता मला दम पण लागलेला आहे। ही भाजी जास्त दगडात असल्यामुळे ही काढता येत नाही आणि खूप अशी अवघड असते। हे पहा, अशी माळावर दगडात ह्याच्यात ही भाजी मिळते, काढायला खूप अवघड जाते। हे पहा, तुम्हाला सांगते मी आता ही भाजी कशी उगवते आणि कशी येते। हे पहा, हे पहा कशी दिसते। अशी ही जी फुलं असतील ती भाजी म्हणून आपण घ्यायची। हे पहा, हे खूप अशी उगवलेली आहे, पण काय झाले, दगडी आणि रान निब्बर असल्यामुळे ही येत नाही आहे आणि खूप काढायला अवघड जाते। हे भुसभुशीत रानामध्ये येत नाही, ही अशीच खडकाळ दगडीत ही भाजी येते, त्यामुळं काढायला खूप त्रास होतो। पहा, हे पहा, असं उकरायला लागतं आणि मग ते अशी काढायला लागते। हे पहा, अशी काढायला लागते। हे पहा, हे निघत नाही। हे पहा, अशी काढायला लागते ही भाजी। हे पहा, खूप अवघड जाते ही काढण्यासाठी।
याला खूप कष्ट घ्यावे लागतात आणि खूप असं कष्ट घेऊन ही भाजी आपल्याला मिळते. ही रानभाजी आहे आणि ही पावसाळ्याच्या दिवसातच येत आहे. हे पहा, अशा जंगलात आम्हाला यावं लागतं आणि ही भाजी काढायला लागते. काही सोपी नाही भाजी काढणं, म्हणजे खूप आता त्रास होतो. ह्याने दम लागलेला आहे मला चालून चालून भाजी शोधून शोधून. हे पहा, अशी ही भाजी येते. हे पहा, अशी ही भाजी येते. आणि हे काय, इथं एक भाजीचा मोड, तिथं एक मोड, अशी करून ही काढावी लागते. हे पहा, अशी करून काढायला लागते. तर आता पुढच्या ह्याच्यात आता मी दाखवते भाजी करताना. ही पहा, मी आता भाजी घेऊन आलेली आहे. ही कुळाईची भाजी. तर ही कुळाईची भाजी आपण आता नीट करणार आहोत आणि बनवणार आहोत. ही अशी कुळाईची भाजी असते. हे पहा, ह्याला अशी पांढरी फुलं येतात म्हणून ह्याला सफेद मुसळीही म्हणलं जातं. हे पहा, अशी पांढरी फुलं येतात. ही भाजी ओळखायला खूप अवघड आहे. एक असाच एक वनस्पती असते, त्याची पण अशीच पाने असतात, त्याला सापकांदा म्हणतात. आणि तो सापकांदा ओळखून आपण ही भाजी काढायची आहे. ही अशी पांढरी फुलं असेल ती भाजी घ्यायची आहे. आणि ह्याचं ओळखायचं चिन्ह म्हणजे ही अशी भाजीला अशी वेडेवाकडे वळणं असतात आणि सापकांदा हा सरळच असा पातीसारखा असतं, त्याला अशी वेडेवाकडे अशी वळणं नसतात. त्यामुळे सापकांद्यातला आणि ह्याच्यातला फरक ओळखून ही भाजी आपण निवडायची आहे. तर पहा, आता मी ही भाजी घेऊन आलेली आहे. तसेच मी दुसरीही भाजी, रानभाजी आणलेली आहे. तो पहा, सराटा म्हणजे बोकरू. त्याची पण मी आज भाजी करणार आहे. ह्या दोन्ही भाज्या अशाच करणार आहे मी. हे पहा, ह्या सराटीच्या भाजीला अशी पिवळी पिवळी फुलं येतात आणि ती फुलं काढून आपण ही पण भाजी आता करणार आहोत. तर आता आपण घरी आलेलो आहोत आणि आता ही भाजी कशी साफ करायची हे तुम्हाला मी आता दाखवणार आहे. तर ही असं ह्याच्यामध्ये खूप माती असते, तर हे पूर्णपणे अशी साफ ही भाजी करायची. हे पहा, किती माती ह्याच्यामध्ये. पाऊस झालेला आहे त्यामुळं रानामध्ये माती आता होते, त्याला माती खूप लागते. तर ही अशी साफ करून घ्यायची. आणि ह्याच्यातील हे फूल आहे हे बाजूला काढायचे आपण. आणि हे पहा, अशी आपली ही भाजी आपण आता सर्व भाजी साफ करणार आहोत. आणि ह्याला आपण आता ह्या पाणी घेतलेले आहे, आपण ह्या पाण्यामध्ये अशी हे टाकायची आपल्याला आणि ही स्वच्छ अशी धुवून घ्यायची. पहा, ह्याची माती किती निघते पहा, ही स्वच्छ धुवून घ्यायची. आता आपण ही सर्व भाजी साफ करून घेतलेली आहे. पहा, सर्व भाजी आपण साफ केलेली आहे. पहा, किती ह्याला माती लागलेली आहे. हे पहा, खाली मातीच्या कसं कल्ले झाले. पहा किती माती. हे अशी आपण स्वच्छ करून घ्यायची, नाही तर ह्याच्यात कचकच लागू शकते आपल्याला आणि भाजीची चव ही बिघडते. आणि खडे जे बारीक बारीक असतात मातीचे, हे खडे असे लागतात, आपल्या दाताखाली येतात आणि त्याच्यामुळे सगळंच हे होतं. त्यामुळे ही स्वच्छ अशी साफ करून घ्यायची. अशी 5 मिनटं जरी ठेवली तुम्ही पाण्यात, तरी ही सगळी माती अशी खाली निघून जाते. पहा, पाण्याचा रंगसुद्धा बदललेला आहे आणि खाली ही माती किती दिसत आहे. पहा, भाजी घ्यायची आपण आणि आपण कांद्याची पात कशी चिरतो मग तशी ह्याला अशी चिरायची.
अशी चिरून आपल्याला ही टाकायची ह्याच्यामध्ये, अशी कांद्याच्या पातीसारखी आपल्याला चिरायची. आणि मग नंतर मग ह्याला कांदा, मिरची आणि लसूण आणि मीठ, तेल घालून मग परतून घ्यायची. काय करणार आहोत आता आपण, त्या कढईमध्ये 2 पळ्या आपण तेल घेणार आहोत. 2 पळ्या आपण तेल घेतलेलं आहे. आता तेल गरम होतं आहे आपलं. तेल गरम झालं की आपण त्यासाठी हे साहित्य तुम्हाला दाखवते. ही हिरवी मिरची आपण बारीक चिरून घेतलेली आहे. हे लसूण पाकळ्या आहेत, 5-6 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत मी. आणि हा टोमॅटो आहे आणि हा एक कांदा बारीक चिरलेला आहे. तर आपण आणि ही आपण दुसरी एक मुगाची डाळ ही भिजवून घेतलेली आहे. तर ह्या भाजीला एवढं सगळं साहित्य असं लागतं. तर हे साहित्य तुम्ही पाहून घ्या एकदा. तर आता आपलं तेल गरम झालेलं आहे. लसूण पाकळ्या घालायच्या आहेत. लसूण पाकळ्या चांगल्या तडतड तडकत आहेत. ह्यामध्ये आपण चांगलं तळल्या की आपण ह्याच्यात कांदा परतून घ्यायचा आहे. कांदा आपण चांगला परतला आहे. आपला हा कांदा आता परतून झालेला आहे. त्याच्यात आता आपण टोमॅटो आणि मिरची टाकणार आहोत. हे पण सगळं आपण चांगलं भाजून घ्यायचे, परतवून घ्यायचे. हे पहा, आता आपलं हे झालं की आपण ही मुगाची डाळ आहे, ही मुगाची डाळ आपण अशी त्याच्यात टाकणार आहोत. मुगाची डाळ एक आपण अशी चांगली परतून घ्यायची. हे पहा आपण आता त्यामध्ये 1 चमचा मीठ घालणार आहोत. चवीनुसार तुम्हाला मीठ घालायचे. आणि मिरचीसुद्धा आपल्याला चवीनुसार, आपल्याला तिखट लागत असली तर आपण जास्त मिरची पण टाकू शकता किंवा एवढी मिरची पण पुरेशी होती. तर आता आपण ह्याच्यावर भाजी टाकणार आहोत. ही मी 4-5 पाण्याने चांगली स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे. आणि ही आपण आता ह्याच्यावर टाकणार आहोत. अशा प्रकारे आपण भाजी टाकलेली आहे. आणि आता जरासं आपण हे फ्लेवर असं परतून घ्यायचं आहे. आता हे हलवून झालं ते आपण थोडंसं गॅस आता जरा मंद करायचा आहे. गॅस मंद करून आपण आता हे जरा थोडंसं थोडंसं आपलं पाणी टाकायचं. त्याच्यात आता तुम्ही 1 अर्धी वाटी असं पाणी टाकायचे, म्हणजे भाजी आपली चांगली मऊ शिजणार आहे. झाकण ठेवा. आता आपण स्लो गॅस करून आपण हे 5 ते 7 मिनिटं आपण ठेवलेले आहे. पहा, चांगली शिजलेली आहे. थोडंसं याच्यात पाणी आहे, आपल्याला हे सुक्क होऊ द्यायचे.
सुकी झाली की आपली भाजी तयार. आता आपण भाजी खाऊया, कशी झाली ती पाहते आणि मग तुम्ही पण मला सांगा कशी झाली ती. मस्त एकदम कांद्याच्या पातीसारखी. तर हा व्हिडिओ कसा वाटला तो पहा, शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.